महावितरणानं केलेल्या वीज दर कपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती। महावितरणाकडून वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल। वक्फची संपत्ती विकणाऱ्यांना पकडायचंय। वक्फची संपत्ती विकून मलिदा खाणाऱ्यांवर कारवाई करणार अमित शहांचा लोकसभेत निशाणा। काँग्रेसच्या समित्या फक्त शिक्का मारायच्या, आमचं सरकार चर्चा करून निर्णय घेतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। वक्फ सुधारणा विधेयकातील चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही। सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत फरक। अरविंद सावंतांनी मांडली ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। सरकार वक्फच्या जमिनी घेणार असा भ्रम पसरवण्याचं काम सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्वासोबत हिंदूंचीही ॲलर्जी। बाळासाहेब आज असते तर तुम्ही हे भाषण केलं असतं का? श्रीकांत शिंदेंचा अरविंद सावंतांवर निशाणा। भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध? संजय राऊतांचा सवाल। वक्फ विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नसल्याचा संजय राऊतांचा दावा। सुलताच्या कृपेनं बरं चाललंय अजितदादांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। तर बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दादांनी दिला हारतुरे न आणण्याचा सल्ला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।